Hello, hello. This is the my artifact episode number 2051 2051. आजची तारीख आहे आजची तारीख आहे 5 ऑक्टोबर 2020. वाजले आता रात्रीचे 11:15. आज 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 मी खूप जास्त डाऊन फील करत आहे. डाऊन फील म्हणजे की वॉज लाईक भीती और समथिंग लाईक दॅट, की जेव्हा काही ना काहीतरी आपल्यासोबत गलत होईल असं आपण जेव्हा विचार करतो ना, तेव्हा एक मनामध्ये एक अशी भीती तयार होते. आणि माझ्यासोबत पण तसंच होऊन राहिलंय. आणि हे होऊन केव्हापासून राहिलंय, व्हाय जस्ट लाईक आता काय झालं होतं की माझ्या घरासमोर नाही का हजारे आहे, त्यांचा मोठा मुलगा काल लग्न झालं होतं, आज रिसेप्शन आहे. तर त्यांनी जो मांडव टाकलाय ना, तो बिलकुल माझ्या घराच्या गेट समोरचा आहे बिलकुल. ओके, तर त्यामुळे याला जायला पण जागा आहे म्हणा तिथे, बट बिलकुल स्टेज समोर आहे. इफ आय गो म्हणजे मी तिथून गेलो तर मग सगळ्या पाहुण्या समोरून मला जावं लागेल. इट जस्ट फील रिअली अनकम्फर्टेबल बिकॉज ऑफ दॅट. कारण हजारेचं आणि आमचं फारसं पटत नाही. ऍक्च्युली आमचा झगडा झाला आहे, वॉज वे इयर अगो, म्हणजे खूप वर्ष अगोदर. त्यामुळे मला असं वाटलं की इट इज नॉट रिअली गुड की आपण यांच्या स्टेज समोरून जावं. तर मग मी मागून गेलोय. मागून म्हणजे की माझ्या घरात जायचा जो एक रस्ता आहे ना, एक समोरून पण आहे आणि एक मागून म्हणजे समोरूनच जायचं, बट कंपाऊंड वॉलवरून उडी मारवून. ओके, तर मी इथून घेऊन त्या विहाराच्या गार्डन मधून येऊन राहिलो होतो. तर तिथे नाही का मला 2 जण भेटले. खूप अगोदर मी फुटबॉल खेळायचो, तर तेव्हा ते होते लोक, त्यांच्यासोबत मी खेळायचो खूप अगोदर, म्हणजे लाईक 5-6 वर्ष अगोदरची गोष्ट आहे. तेव्हा हा जो पलाश आहे आणि त्यासोबत आहे एक, त्याचं नाव पण नाही माहित, त्याला चेहऱ्याने ओळखतो, खल्ली वगैरे. तर पलाशनी जय भीम सौरभ दावाने, तर मी पण जय भीमच म्हणलं वगैरे. त्याच्यानंतर तो फल्ली आहे ना, त्यांनी म्हणलं की फोटोग्राफर भाऊ, त्यांनी असं म्हणलं फोटोग्राफर या समथिंग भाऊ वगैरे असं समथिंग म्हणलं त्यांनी, पण त्यांनी एक शब्द स्पेसिफिक म्हणला फोटोग्राफर. मला हा शब्द आहे ना, हा एक प्रकारे कोणीतरी शिवी देते ना तशाप्रमाणे वाटला. आणि असं कोणतरी शिवा देते ना, त्याप्रमाणे हा शब्द वाटला. कोणतरी मला शिवा दिली बा. फोटोग्राफर इज अ रिअली नाईस वर्ड, बट कोण ना कोणीतरी मला असं शिवा दिली याप्रमाणे वाटलं हा शब्द. आणि तिथेपासून मी खूप जास्त डाऊन फील करायला लागलो. मग त्यानंतर मी माझ्या पूर्ण दिवसाला अॅनलाइज केलं, आणि गेल्या 2-3 दिवसांपासून मी अॅनलाइज केलं की माझा वेळ कुठे वाया चाललोय. ओके, तर मी लास्ट टाइम म्हणजे विचार केला गेला ना, तर एक मिनिट, मी कॅलेंडर ओपन करतो. ओके, तर मी नाही का 2 तारखेला मस्त काम केलं होतं. आय वॉज 2 किंवा 1-2 तारखेला वगैरे, म्हणजे विशाल याच्या एका दिवसा अगोदर वगैरे मी मस्त काम केलं होतं.
मस्त 8 घंटे काम केलं आणि इट वॉज रिली गुड. या त्याच्या अगोदरही माझं 3-4 घंटे काम. बट विशाल याच्या दिवसा अगोदर माझं म्हणजे 8 घंटे काम मी मस्त केलं. या इट वॉज काम करून मी जास्त खूप सॅटिस्फाईड झालो. मग 3 तारखेपासून 3, 4 आणि याची 5. ओके, तर या 3 दिवसापासून म्हणजे 2 दिवसापासून मी काहीच काम केलं नाही. 3 आणि 4 म्हणजे 3 तारखेला आणि काल परवा आणि काल 2 दिवस मी काहीच काम केलं नाही. याच्या मागे रिझन पण होतं की आय वॉज बिझी ऑन दी सगाई, म्हणजे विशालची सगाई होती ना त्यामुळे. वेल, मी माझ्या पॉइंटवर येतो. ओके, की एवढा दिवस म्हणजे मी काम नाही करून राहिलो, त्यामुळे कसं की मला असं वाटतंय की साला मी माझ्या वेळेचा खूप जास्त वेस्ट करून राहिलोय. या आणि त्यानंतर मग मला नाही का अशा एका रॅन्डम व्यक्तीने, म्हणजे त्या व्यक्तीला मी जस्ट खूप वर्ष अगोदर आम्ही सोबत खेळत होतो, त्याचं मला नाव पण नाही माहित, त्या व्यक्तीने मला फोटोग्राफर म्हणलं. मला शिवी लागली राव ती गोष्ट. आणि आय जस्ट फील हर्ट फ्रॉम इनसाइड. का मी माझी आयडेंटिटी अशी बनवून राहिलोय की एक प्रकारे वेडिंग फोटोग्राफर किंवा लग्नामध्ये जे व्हिडिओ काढतात व्हिडिओवाले भाऊ, या म्हणजे माझी आयडेंटिटी ती आहे की काय आहे? या तुला एक्झॅक्टली का बनायचं आहे आणि लोक तुला कोणत्या नजरेने पाहून राहिले आहे, हा प्रश्न आहे. ओके, वेल आय नॉट मी एवढंच विचार केला आहे की मी फ्युचरमध्ये एक प्रकारे वेडिंग फोटोग्राफर किंवा लग्नामध्ये जो व्हिडिओ काढतो तो बंदा तर नाही बनणार आहे. या म्हणजे हे काम बिलकुल सारखंच आहे म्हणा, ऍज अ फिल्म मेकिंग करणं. फिल्म मेकिंग इज डिफरंट बट काइंड ऑफ सिमिलर असं म्हणता येईल. ओके, बट नाही, मला याच्यामध्ये नाही जायचं आहे. या मग का लोक मला अशाप्रमाणे बोलतात फोटोग्राफर वगैरे, व्हाय? ऍक्च्युली कसं आहे की याच्यामध्ये नाही का त्या लोकांची गलती आहे जे लोक तुला असं म्हणून राहिले, याच्यामुळे तुझी गलती नाही. ओके, तू लाख कोशिश कर, तू लोकांचा पर्स्पेक्टिव्ह चेंज करू शकत नाही. या हे तुझ्यावर डिपेंड असते की तुला काय बनायचं आहे आणि समोर जाऊन तू तो बनतो. या गोष्टीला थोडा वेळ लागतो बिकॉज ऑफ दॅट की तुला एक फिल्म बनवायची आहे, तर तू स्टार्टिंग पासूनच फिल्म नाही बनवशील ना, तू हळूहळू काही व्हिडिओ बनवशील, राईट? आणि जेणेकरून ते व्हिडिओ काही काही लोकांना आवडेल नाही आवडेल, इट्स बट स्टार्ट करशील फ्रॉम व्हिडिओ, राईट? त्यानंतर मग तू फिल्म्स वगैरे बनवशील, राईट? सो राईट ना तू तुझ्या बिगिनिंग स्टेजवर आहे. या बिगिनिंग स्टेजवर असताना लोक तुला काही पण म्हणू शकते. ज्यांना थोडं बहुत ज्ञान आहे तर ते व्हिडिओग्राफर म्हणेल. ओके, ज्यांना काहीच नाही ते जस्ट फोटोग्राफर म्हणेल. त्यांना काही कळणारच नाही. कारण त्यांच्यासाठी फोटो आणि व्हिडिओ एकच आहे. या आणि जो फोटो काढतो त्याला फोटोग्राफर म्हणते, दॅट्स इट. तर हे त्यांची गलती आहे. ओके, तू राईट ना फिल्म नाही बनवून राहिलाय ना. कसं आहे की आपल्या इंडियामध्ये हे जे सेक्टर आहे ना, फिल्म रिलेटेड जे काही लोक काम करतात, यांच्याकडे जो बघणाऱ्याचा दृष्टिकोन आहे ना तो खूप गंदा आहे. गंदा आहे म्हणजे इन द सेन्स पैसे आहे, यस ऑब्विसली, बट कसं आहे की जे लोक फिल्म मध्ये काम करतात, ओके, किंवा बिसाइड ऍक्टर ऍक्ट्रेस, ओके, म्हणजे ऍक्टर आणि ऍक्ट्रेसला सोडून जे लोक काम करतात ते लोक खूप जास्त म्हणजे त्यांना खूप जास्त लोक ओळखत नाही. ओके, आपल्या इंडियामध्ये गोष्ट करतात. ओके, आणि दुसरी गोष्ट आहे की हे लोक खूप गरीब असतात, यांच्यापाशी काही डोकं नसते, हे माती खाय असतात वगैरे वगैरे. इट वॉज या म्हणजे कसं आहे की
मी 2 पोस्ट घेतो. तू कम्पेअर कर की विच वन इज बेटर. ओके. दोन्ही पोस्ट मध्ये नाही का डोकं खूप चांगलं लागते. ओके. मी आता जस्ट सरळ घेतो. एक IAS ऑफिसर घे. ओके. आणि एक सिरियल मधला एक फिल्म मेकर घे किंवा फिल्म डिरेक्टर घे. ओके. तर विच वन यू प्रेफर, म्हणजे असा कोण आहे ज्याचं प्रोफेशन सर्वात मस्त आहे. ऑब्विसली खूप सारे जण म्हणन एक IAS ऑफिसर म्हणजे इट वॉज टू गुड. या IAS ऑफिसरची कम्पॅरिझन तू कोणासोबत कर तर खूप सारे लोक म्हणन की डूड IAS आहे वो, IAS ऑफिसर याने दॅट्स रिअली गुड. बट ऍक्च्युअल मध्ये सिच्युएशन इज रिअली रॉंग. या एक सिरियल मध्ये किंवा ऍड फिल्म बनवणारा जो डिरेक्टर आहे ना, तो पण या IAS पेक्षा जास्त कमवते. हे झाली पैशाबद्दल गोष्ट. दुसरी, एक ऍड फिल्म मेकर आहे ना, त्याचं माइंड क्रिएटिव्ह असते. तो खूप चांगल्या वेनी स्टोरी एलॉबरेट करतो विदिन अ मिनिट और विदिन अ जस्ट काही फ्यू सेकंड्स मध्ये त्याला त्याची स्टोरी इलॉबरेट करायची असते. तर त्याला तशी क्रिएटिव्हिटी पण करायची असते. ओके. IAS मध्ये पण डोकं असते. या बट IAS चे डोकं नाही का एक्झाम पुरता असतो. या जशी त्यांची एक्झाम झाली, जशी त्यांना जॉब लागली, त्यानंतर ते लोक माती खात असतात. या मी असं नाही म्हणत, खूप सारे लोक चांगले पण कामं करतात, खूप सारे लोक. बट कसं आहे की एक गव्हर्नमेंट सर्वंट कसा असतो, म्हणजे एक व्यक्ती ज्याला IAS किंवा UPSC एक्झाम क्रॅक करतात, तो व्यक्ती केव्हापर्यंत शार्प असो, केव्हापर्यंत तो सर्वात जास्त एक जबरदस्त असतो व्यक्ती, जोपर्यंत त्याची एक्झाम क्रॅकआउट होते तोपर्यंत. जशी त्याची एक्झाम क्रॅकआउट होते ना, तो त्या आपल्या डोक्याचा विचार करणं सोडून देतो. मग त्याला मग सगळ्या गोष्टी उपलब्ध होतात, जॉब, पैसा वगैरे वगैरे. आणि मग कसं आहे की त्याने जेवढं काही शिकलं त्याचं काहीच कामाच येत नाही त्याच्या जॉबमध्ये. ऑब्विसली आजूबाजूचे लोक असतात, मदत करतात, काही चुकलं, काही झालं तर ते दाबण्याचा प्रयत्न करतात किंवा तिथे काही ना काही सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न करतात. आता यांच्या फील्डमध्ये काय होते आय डोंट नो. येस. बट एक मी असं म्हणतो की पढाई करून IAS व्यक्ती बनते. बट एक फिल्म डिरेक्टर साठी नाही का नुसती पढाई केल्याने होत. त्याला खूप क्रिएटिव्ह व्हायला लागतो खूप, आणि हे खूप कमी लोकांमध्ये असते. हे बघ, मी याच्यामध्ये हे जे सांगून राहिलोय ना, मी हे कम्पेअर नाही करत आहे की कोणता व्यक्ती किती चांगला आहे किती वाईट आहे. ओके. इट इज नॉट. त्या व्यक्तीने मला फोटोग्राफर म्हणलं, मला थोडस वाईट वाटलं. बट मी विचार केला यार की साला याने मला असं फोटोग्राफर का म्हणलं, व्हाय ही सेज मी दॅट. मग त्याच्यानंतर मी स्वतःवर थोडस रिअलाइज केलं की मी बरोबर माझ्या, म्हणजे मला जिथे जायचं त्या फील्ड मध्ये मी बरोबर आहे. म्हणजे वाईट नाही. येस, आय एम गोईंग वेल. येस. आणि मग मी या गोष्टीमध्ये मी खूप जास्त एफर्ट पण लावत आहे वगैरे वगैरे. इट्स गुड फॉर मी. या हा लोकांचा पर्स्पेक्टिव्ह आहे. लोक कोणत्या नजरेनं तुझ्याकडे बघतात, अँड दॅट इज ऑल देअर थिंग. यार डूड, याच्यामध्ये असं काही वाईट नाही. दॅट इज लोक काही विचार कर, म्हणजे सांग, हे तुझ्या लाईफ मध्ये नाही का. वन थिंग इज दॅट, तुझ्या लाईफ मध्ये असे लोक खूप येतात, खूप येईल, जे तुला खूप काही कमी जास्त म्हणून देईल. या विदाउट अ रिझन किंवा विदाउट एनी एफर्ट, किंवा जस्ट लाईक बोलताना कोणी विचार नाही करत ना. या ते काही म्हणून देते. तुला समजून घ्यायचं ना डूड. या म्हणजे एव्हरी टाइम कोणी काही बोलन तर त्यावेळेस तू डाऊन झाला आणि त्यानंतर तू 45 एपिसोड मध्ये रेकॉर्ड केला, तेवढा वेळ नाही आहे. या कारण मला सांग की तुझ्या लाईफ मध्ये तुला खूप मोठे काम करायचं आहे आणि खूप लोकांसमोर करायचं आहे,
आणि ऑब्विसली याच्यामध्ये काही लोक असे असतात जे किडे काढतात. आहे असे खूप सारे जण आहे. त्या दिवशी पण नाही का मला प्रशिकने नाही का मला असं म्हणलं, परवाच्या दिवशीच म्हणलं की तू म्हणे विशालच्या घरचा पण ठेका घेतलाय का म्हणे. ठेका म्हणजे ते व्हिडिओ शूट करायचा वगैरे ठेका. मला तेव्हा पण खूप जास्त वाईट वाटलं यार की त्यांनी असं का म्हणलं. व्हाय ही सेज दॅट. लोक काय विचार करतात, लोक काय बोलतात हे त्यांची थिंकिंग आहे. दे थिंक वॉट एव्हर दे वॉन्ट इट इज. आपण आपला बेस्ट देऊ, आपण आपला एफर्ट देऊ. मला माहित आहे ना की अशा प्रकारचे व्हिडिओ शूट केल्याने माझी प्रॅक्टिस होईल. आय विल डू इट. अशा प्रकारचे व्हिडिओ एडिट केल्याने माझी प्रॅक्टिस होईल. आय विल डू इट. हे व्हिडिओ मी माझ्या मित्रांचे सगायचे याची याची त्याची आहे, तर यामुळे मी जे करून राहिलोय त्यामुळे त्यांना पण चांगलं वाटेल. हे जे व्हिडिओ शूट करतात ना याच्यामध्ये सगळ्यांचं असं भलाई आहे. मग याच्यात गलत काय आहे? म्हणजे एक असा व्यक्ती जो विठ्ठलला बसून आहे तो बेटर आहे की एक असा व्यक्ती जो आपल्या काही ना काहीतरी कामासाठी आणि असा एक व्यक्ती जो ज्याला नाही का काही ना काहीतरी करायचं आहे. ओके, म्हणजे त्याच्या लाईफ मध्ये आणि तो करून राहिलाय. डूड, वन थिंग इज दॅट लोक काही विचार करतात, काही बोलतात, इट्स ऑन देअर थिंग. हे झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अजून अशी आहे की मी टाइमचा प्रॉपर युटिलाइज नाही करून राहिलोय. म्हणजे मला रिअलाइज झालंय की मी काम करताना मला एवढा डिले का होऊन राहिला साठी. व्हाय? जस्ट लाईक डूड यार भोकाच जा यार तू नाही का. लिटरली खरंच ते लोक काय विचार करताय ना ते नको विचार करू यार. डोंट थिंक व्हॉट पीपल थिंक यार. डूड मी का करू यार. दिस इज माय थिंग. मी असं करता हूँ यार. कोण ना कोणी मला असं काही म्हणलं ना मी असं मी विचार करतो यार की माझ्यामध्ये काही गलत आहे का नाही, का मी त्याला कशाप्रमाणे सुधारायला पाहिजे वगैरे. या आय एम डुईंग बेस्ट आय कॅन डू इट. ओके, बट इट्स लाईक हे लोक आहे यार आणि ते काही विचार करतात आणि काही बोलतात यार. they didn't think, they didn't do, they just try to learn this thing. ओके, म्हणजे कळत आहे ना मी काय म्हणत आहे. अजून एक गोष्ट आहे की ते नाही का फ्लिपकार्ट आणि अमेझॉन हे जे ऍप्स आहे ना हे ऍप्स मला खूप जास्त टाइम कन्झ्युम करतात. ओके, कन्झ्युम करतात म्हणजे की थोडसा फ्री झालो की मोबाईल काढतो आणि पाहतो राईट काय कसं आहे. आणि इट जस्ट लाईक डोंट गो पटकन अनइन्स्टॉल करून टाक. कारण कसे आहे की हे जे ऍप्स आहे ना हे ऍप्स याच्यासाठी बनले गेले आहे की तुम्ही ते ऍप खोलून बघा आणि त्याच्यावर चेक करत राहा एव्हरी टाइम. येस, म्हणजे याच्यासाठी काय होते की ते तुम्हाला नाही का फोर्स करतात की तुम्ही हे गोष्ट घ्या बा. म्हणजे आता हे बिग बिलियन डे आहे, त्यानंतर अमेझॉनवर ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल वगैरे आहे. हे जे ऍप्स आहे ना हे याच्यासाठी बनले गेले आहे की तुम्ही हे करा, म्हणजे बघा बा आमचं ऍप बघा वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी करा वगैरे.
हे नॉर्मल लोकांसाठी आहे डूड. डोंट डू इट. ट्रस्ट मी, डोंट डू इट. हे बहुत ही बेकार, बहुत गंदा आहे या. कारण हे चांगलं नाही आहे. ओके. कारण कसं आहे की तू जाशील, चेक करशील, बघशील, तुला वाटन, मग तू वडिलांकडून पैसे काढशील, घेशील. तुला कॅमेऱ्याची गरज आहे आहे, बट कसं आहे, तुझ्यापाशी पैसा आहे नाहीये, मग कसा घेशील कॅमेरा? वडिलांकडून पैसे मागशील. का मागशील तू? बस सांग, तुला कॅमेऱ्याची गरज का आहे? वाय? मोबाईल मध्ये काम नाही होऊन राहिलं? होऊन राहिलंय ना, होत आहे, चांगलं होत आहे. पण कॅमेऱ्याची गरज काय? पण कॅमेरा असला तर आपण थोडं अजून चांगल्याने काम करू शकतो ना. हा, तर अजून चांगलं काम करण्यासाठी तू मोबाईलवर थोडं अजून चांगलं काम कर ना. थोडा बहुत पैसे कमव आणि देन कॅमेरा घे. ओके, मी तुला हे नाही म्हणत की तू कॅमेरा नको घेऊ, कॅमेरा घे, पण स्वतःच्या पैशावर घे. कारण वडिलांचे पैसे आहेत डूड. यू कॅनॉट बाय दिस थिंग. इवन ते लॅपटॉप पाहून राहिलो, गेमिंग लॅपटॉप. तुझ्यापाशी लॅपटॉप नाहीये? आहे. काम निघून न राहिलं? निघत आहे. मग अरे पण स्लो चालत आहे डूड. मग तुझ्यापाशी पैसे आहे? नाही, हे लॅपटॉप घेण्यासाठी 1,00,000 रुपये पैसे आहेत तुझ्यापाशी? नाही. मग कसा घेशील? वडिलांचे पैसे घेईल डूड. ते वडिलांचे पैसे आहे ना, त्यांनी काही सर्टन रिझन थ्रू त्यांनी काहीतरी पैसे जमा केले, ते तुझ्याच लॅपटॉप साठी ते नाही आहे. ओके. सो जर तू बॉम्बेला गेला, ओके, आणि तिथे तुला राहण्यासाठी खर्च आहे, तर तो पैसा कोणाकडे मागशील तू? वडिलांनाच मागशील ना. या, ती इम्पॉर्टंट थिंग काय आहे? लॅपटॉप घेणं की बॉम्बेला जाणं? बॉम्बेला जाणं ना. कारण तिथे जाशील, काही ना काही कॉन्टॅक्ट क्रिएट करशील, काम भेटन वगैरे वगैरे, स्वतःला डेव्हलप करशील, दॅट इज गुड. लॅपटॉपनी काय करशील तू? हे डूड, हे जे गोष्टी आहे ना, लॅपटॉप घेणं, कॅमेरा घेणं वगैरे वगैरे, हे का येऊन का राहिलाय? बिकॉज ऑफ तुझा इंटरेस्ट वाढलाय, ओके, या गोष्टीमध्ये. त्यामुळे तू या सर्व गोष्टीसाठी अजून जास्त हे करून आला की मी घेऊ बा. मी नाही म्हणत आहे डूड, आय एम टेलिंग यू, तुझ्यापाशी बहुत पैसा राहणार आहे आणि तुला वाटेल त्या साऱ्या गोष्टी सगळं काय भेटेल. ट्रस्ट मी, येस, इट इज दॅट थिंग. कारण मला माहित आहे की तू तुझ्या लाईफ मध्ये करोडोनी पैसे कमवणार आहे. ओके, बट यासाठी तुला पेशन्स ठेवावा लागेल आणि तुझ्यापाशी जेवढं आहे त्याच्यावर काम भागवावं लागेल, राईट नाव तरी. या, कारण कसं आहे की हे तू वडिलांच्या घरी राहत आहे, वडिलांच्या पैशावर जगत आहे, ओके, आणि वडिलांच्या पैशावर तू बॉम्बेला जाशील. तू एवढंच एक्सपेक्ट कर की वडिलांच्या पैशावर तुला बॉम्बेवर जाताला येईल आणि तिथे सर्व्हाइव्ह करता येईल, बस. तू वडिलांकडून एवढी अपेक्षा ठेवू शकते आणि वडिलांची तेवढीच काम असते की मुलांना जिथे जायचं आहे तिथे वडिलांचा काही ना काहीतरी सपोर्ट असला पाहिजे, दॅट्स इट, बस. ते त्यांची जिम्मेदारी असते आणि ऑब्विसली तू तेवढीच जिम्मेदारी दे वडिलांना, त्याच्या वरती नको देऊ. ओके, समजा जर तुझे बाबा तुला 6 महिन्यासाठी सपोर्ट करत आहे बॉम्बेला जाण्यासाठी, हे तुझ्यासाठी सोन्याची संधी आहे डूड. या, खरंच, बस. आणि त्याच्यावर तू फुल इम्प्लिमेंट दे, फुल फोकस कर, तेव्हाच तू करू शकते, नाही तर काहीच होणार नाही. ओके. आणि असं धाडाव ॲमेझॉनवर जा, फ्लिपकार्टवर ॲपवर जा आणि चेक करत राहा की मला का पाहिजे का नाही पाहिजे. डोंट डू इट. ह्या जे असे लोक करतात ना, हे बहुत नॉर्मल लोक करतात. तू नॉर्मल व्यक्ती ना, ट्रस्ट मी, यू आर नॉट. या, तुला गरज आहे, तू जा, बाय कर, विकत घे आणि ॲप अनइन्स्टॉल करून टाक. ओके, दॅट्स इट. येस. कारण याच्यामुळे काय होते की तू याच्या कंडिशन मध्ये नाही राहत की साला आज प्राइस कमी होईल, उद्या प्राइस कमी होईल तर मी घेईन, आज प्राइस कमी होईल, उद्या प्राइस कमी होईल. नाही, हे गरज कोणाला आहे?
तुझी जी डिपेंडन्स आहे ते त्यांच्यावर डिपेंड असते. म्हणजे तुला ज्या गोष्टीची गरज आहे ना ते त्या फ्लिपकार्ट किंवा अमेझॉन ऍपवर डिपेंड करते की ते केव्हा त्या प्रॉडक्टची प्राइस केव्हा कमी करेल ना केव्हा तू घेशील. या पण जेव्हा तुला जेन्युअनली गरज असेल ना तेव्हा तू घेशील फटका असेल. याच्यामुळे तू विचार नाही करशील. 2 पैशांनी महागाई झाली तरी चालेल बट तुला गरज आहे. सो ट्राय टू अंडरस्टँड दिस थिंग्स. ओके. आणि याच्यामुळे खूप वेळ पण जातोय अँड दॅट इज मोस्ट व्हॅल्युएबल थिंग. हे बहुत व्हॅल्युएबल थिंग आहे. बहुत ही महागडी गोष्ट आहे. हे जे आहे ना पैसा टाइम. तुझ्या लाईफ मध्ये पैसा खूप राहणार आहे पण वेळ खूप कमी राहणार आहे. त्यामुळे वेळेचं महत्व शिक. कारण टाइम इज मनी फॉर युअर लाईफ. आणि तुझ्या ह्याच्यासाठी टाइमच नाही आहे. कुछ भी नाही आहे. आज काय झालं, आज सकाळी उठलो फ्रेश झालो. 7 वाजता मी कामाला लागलो. ओके. 7 ते 8 8:30 पर्यंत मी काम केलं. ओके. 1.5 घंटा काम केलं. त्यानंतर मग मी 8:30 वाजता नाश्ता केला आणि 9 वाजता मी गेलो श्रुतिकाकडे, पिंटीकडे. तिथून श्रुतिकाकडे गेलो आणि त्यानंतर ते काही हे होते गोष्टी ते नेऊन द्यायच्या होत्या वापस, तर ते नेऊन दिलं. आणि मी जेव्हा वापस आलो तेव्हा 11 वाजले होते. ओके. 11 वाजले. मग मी फ्रेश वगैरे झालो. ओके. आणि मग मी कामावर बसलो. वॉज लाईक दॅट 12 वाजता कामावर बसलो मी. तर 12 ते मी 2 वाजेपर्यंत काम केलं. ओके. आणि सकाळी 1.5 घंटा, दुपारी 2 घंटे. ओके. आणि त्यानंतर मग मी 2:30 वाजता म्हणजे 2 वाजता जेवण केलं आणि मग 2:30 किंवा 3 वाजता वगैरे मला झोप लागली यार. म्हणजे जस्ट लाईक आणि मी झोपायला गेलो. विचार केला गेला की घंटाभर झोपतो म्हणलं, बट 5 वाजेपर्यंत झोपलो मी. ओके. मग त्याच्यानंतर मग सोबतचा कॉल आला, म्हणे आपल्याला ते फुल फाईल मध्ये जायचं आहे म्हणे. तर त्या फुल फाईल मध्ये गेलो मी. ओके. आणि मग तिथून आलो. मग त्याच्यानंतर मग या पोट्ट्यांसोबत मग मी चहा प्यायला गेलो वगैरे वगैरे. तर याच्यामध्ये ऑलमोस्ट 9 वाजले. म्हणजे घरी यायला 8:30 वाजले. फ्रेश वगैरे होऊन 9 वाजले. आणि 9 वाजल्यानंतर मग मी जेवण केलं 9:30 वाजता. 9:30 वाजेपर्यंत 9:30 वाजता अर्धा घंटा थोडासा आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केला. आणि त्याच्यानंतर मग मी 10 वाजता बसलो. ओके. तर 10 ते 11 वाजेपर्यंत 11-11:30 पर्यंत काम केलं. ओके. तर म्हणजे 1.5 घंटा. ओके. त्याच्यानंतर 11:30 वाजता मग आय डझंट फील रिली गुड. तर पुन्हा वरती आलो. पुन्हा हे असे आर्टिफॅक्ट एपिसोड पुन्हा रेकॉर्ड करत आहे. 8 दिवसभरातून मी सकाळी 1.5 घंटा, रात्री 1.5 घंटा म्हणजे 3 घंटे आणि त्यानंतर दुपारी 2 घंटे म्हणजे 5 घंटे काम केलं आज मी दिवसभरातून. ओके. आणि हे खूप बेकार आहे. ओके. ओनली फक्त 5 घंटे काम केलंय. आपलं ठरवलं गेलं होतं की एक व्यक्तीला बिगिनिंग पासून एक्सपर्ट पर्यंत जाण्यासाठी 10,000 घंटे लागते. ओके. म्हणजे 10,000 घंटे आपण समजा दिवसभरातून 8 घंटे कामावर देत आहे, तर आपले हे 10,000 घंटे 5 वर्षात कम्प्लीट होईल. पण समज जर मी दिवसभरातून 5 घंटे किंवा 3 घंटे किंवा 4 घंटे देत असेल ना, तर ऑब्विसली याचा ड्युरेशन आहे तो 5 वर्ष किंवा 10 वर्षापर्यंत वाढेल. ओके. सो ट्राय टू अंडरस्टँड. ओके. की जेवढा वेळ तू तुझ्या कामावर फोकस करशील तेवढा लवकरात लवकर तू एक्सपर्ट बनशील आणि तेवढ्यात लवकरात लवकर लोक तुला तुझ्या पॅशनला फॉलो करेल आणि म्हणेल की हा तेरे में कुछ बात है. ओके. सो
अंडरस्टँड दिस थिंग. ओके, डोंट वेस्ट युअर टाइम. आता उद्या काय आहे? उद्या तू सकाळी उठ. ओके, सकाळी उठल्यानंतर तू 7 वाजता कामाला लाग. ओके, 7 आणि जेवढा होत असेल 11 वाजेपर्यंत खीच. कारण 11 वाजता नाही का शायद कॉल येऊ शकते आणि आपल्याला बाहेर जावं लागते. कारण हे लोक बेबी यांचं काहीतरी आता उद्या प्लॅन आहे पार्टी करण्याचं वगैरे वगैरे. तर काय कसं आहे तर हे पाहिजे नव्हत्या. तर तेव्हा आणि त्यावेळेस तू नाही पण नाही म्हणू शकत कारण विशाल श्रुतिका आहे आणि समजा जर नाही म्हणत आहे इट वॉज रिअली ऑड. या कारण काही काही वेळेस आपल्याला त्यांच्यासोबत पण टाइम स्पेंड करावा लागतो. तर या तर त्याच्यामुळे शायद पूर्ण दुपार जाऊ शकते किंवा ती पूर्ण दिवस जाऊ शकते. या तर संध्याकाळी प्रयत्न कर की पुन्हा काम करण्याचं. ओके, म्हणजे समज जर तू दिवसभरात समज जर तू सकाळी 7 वाजता जरी बसला आणि 11 वाजेपर्यंत जरी काम केलं तर 4 घंटे काम होऊ शकते. ओके, मग त्यानंतर तू दिवसभर जरी वेस्ट केला तरी संध्याकाळी तुला म्हणजे हे भेटेल, वेळ भेटेल, जेणेकरून तू संध्याकाळी 7 वाजता जरी बसला तर संध्याकाळी करीब तू 11 वाजेपर्यंत बसू शकते. म्हणजे 4 आणि 4 8 घंटे. 8 घंटे तर नाही होणार कारण जेवण झाल्यानंतर तू 45 एपिसोड पण रेकॉर्ड करते. तर ठीक आहे 7 घंटे. या एवढा बिझी शेड्यूल मधून तू 7 घंटे देऊन राहिलाय तर चलो दॅट इज ओके. या बट ट्राय टू डू दॅट. ओके, हे फक्त सांगण्यासाठीच नाही आहे, हे ऍक्च्युअल मध्ये करण्यासाठी पण आहे. सो डू इट. ओके, and that is a really essential thing. Okay, so don't waste your time आणि just you have the opportunity and just so you have the opportunity, so you just have to do it. Okay, so आता तेवढंच, फारसत काही आहे नाही. सो दिस इज इट. ऍक्च्युली मला पुन्हा बोलूशी वाटत आहे यार. तू मगांच्या 45 एपिसोड मध्ये काय बोलला? ऍक्च्युली काय झालं की मगाशी मी जो 45 एपिसोड रेकॉर्ड केला ना तो या मोबाईल मध्ये नाही केला, तो मी आयफोन मध्ये रेकॉर्ड केला. बिकॉज ऑफ दॅट की त्याच्यामध्ये बॅटरी नव्हती काहीच. सो मला तो आयफोन मध्ये रेकॉर्ड करावा लागला आणि आयफोन मध्ये रेकॉर्ड केला मी. आता कसं आहे की आयफोन मध्ये रेकॉर्ड म्हणजे जस्ट लाईक म्हणजे सगळे 45 एपिसोड एकाच जागेवर असले ना मग याला कलेक्ट करायला आसानी होते. जर वेगवेगळ्या डिव्हाइसेसवर राहिले ना तर खूप कठीण होऊन जाते. आता ऍपल मध्ये जो रेकॉर्ड केलेला जो डेटा आहे ना तो आता मी व्हॉट्सअपनी पाठवीन याच्यामध्ये. मग पाठवल्यानंतर याच्या व्हॉट्सअपवर येईन. मग व्हॉट्सअपमध्ये मग मला जेव्हा मी डेटा कलेक्ट करेन तेव्हा मला लक्षात पण असायला पाहिजे की व्हॉट्सअपच्या या फोल्डरमध्ये हे आहे फाईल. या कधी कधी मी सोडून पण देतो. या म्हणजे खूप सारे असे काय 45 एपिसोड आहे जे मी आयफोन मध्ये पण रेकॉर्ड केले होते. कलेक्ट करायच्या वेळेस ते मी व्हॉट्सअपवर पाठवले होते बट ते तसेच राहिले. या बट ऍक्च्युली खूप काही मी रेकॉर्ड केलं आहे, खूप काही बोललो आहे. सो इम्पॉर्टंट थिंग हे आहे की आपण या 45 एपिसोड मध्ये बोलणं. हा म्हणजे बोलून गेले झाल्यानंतर हे जे डेटा आहे याला सेव्ह करणं पण इम्पॉर्टंट आहे. बट बोलणं इज रिअली एसेन्शियल. कारण याच्यामुळे तू स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट आणि स्वतःमध्ये एक चेंजेस आणतो अँड दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आता तेवढंच. दिस इज द माय 45 एपिसोड नंबर 2052. राईट नाउ वी आर ॲट वर्धा, महाराष्ट्र. थँक्यू.